गाणी लावायची गरज. अरे कीर्तनाची ताकद कळली ना तुम्हाला. पाऊस सुद्धा उघडला अख्ख्या कीर्तनाला. आलं होतं का? मी सांगितलं भाऊ कीर्तन होते. माझं पाऊस ऐकतो पण तुम्ही ऐकणं हे वाईट आहे. विनोदाचा भाग सोडा. भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. ते एक दिवस खालीच करायचं आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. झाडं लावा, अवयव काढून घ्या, पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. पण पोरं बिघडले पुरी बिघडलं असं बरळू नका. इथून आपण बाजूला घेतो. ती नाही काळजी करायची. पैशाचा वापर योग्य करा. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. फाजील हो, लग्नात तर इतकी वाईट पद्धत आली. आता एक स्टेजवर फेटे बांधायचे, जाताना गेटवर जमा करायचे. केवढा येडेपण आहे. मग बांधायचेच का? आता एक लग्नात फाजील पद्धत आली. त्याच्यापेक्षा मंगल अष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. हायवेला मिळतो ना तो 35. तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच होता पाहिजे. त्याच्या माग अर्ध्या खांब्यासाठी लटकेल ते 2-4 पोरं. ती नवरी मेकअप करेल. नवरीच्या माग त्या 2-4 याडपाट कलवऱ्या. इतकी मेकअप, इथल्या फट्टीत चमकी. ब्युटी पार्लर मध्ये गेली. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असं आहे ते. त्या 4ही पायऱ्या समजून सांगतो तुम्हाला. मिक्स पहिल्यांदा सेटिंग करावं लागतं, म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. पुळ्या बिळ्या काढून टाकायच्या. दुसरं सॉफ्टिंग करणे म्हणजे याला शेप देणे. सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि 4 हेअरस्टाईल म्हणजे केस पूर्ण सॉफ्टिंग करणे. सॉफ्टिंग केल्यानंतर इथं मध्ये एक खड्डा करायचा, इकडं एक खड्डा करायचा, मध्ये फुगा करायचा. इकडं कांद्याचा वाफा, इकडं लसणाचा वाफा, मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भाग आहे, ही जी बाजू इथली, इथली एक जी बाजू आहे त्याशी पुढे दडपून घ्यायची. इथंच मूड पाहिजे ती. त्यातली एक बट अशी बोलताना तोंडात गेली पाहिजे. याला म्हणायचं देव आहे. आणि दुसरा एक भाग आलाय. आता एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. अहो कलवरी ना असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. पाहत काय नाही, उडवलं घोड्यानं ते. आणि मग तो नवरदेव भाड्यामध्ये येणार. त्याच्या पुढे तो बँडवाला. बाहर फूल बरसा
मेरा महबूब लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेम पेटवायचं आता. बहरा बोल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. जमलं का नाही? तो महबूब चालवतो कसा माहिती आहे? त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच दाखा एवढं आहे ते. ते मरणाचं क्वाटरी पेता येईल त्याला का फुलं मिळाला. अरे नाशिवंत दे जाणार आहे. पल्सर पोराला, 10चा मोबाईल, पोराचे डोळे लाल. पोरानं 12 वाजेपर्यंत बाहेर हिंडायचं. मग आईनं म्हणायचं दरवाजा उघडा ठेवा बरं, पप्पू येईल. पप्प्या हरिपाठाला गेला का तो? ए पप्प्याची आई. पप्प्या येईपर्यंत पप्प्याची आई गच्चीत बसून ठेवली पाहिजे. दरिद्री पोरग दारू प्याला तर आई म्हणती कुठं काय पितय, आणून ठूत जाय फ्रीज मध्ये आणि सकाळी देत जाय त्याला, तू जग सुधाराय निघली. पुरीनं मोबाईल घेतला आणि बापानं कानफटीत ठेवून दिली. तर पुरीची आई मध्ये आली झक माराय. असावा प्रसंगाला, असावा प्रसंगाला आला प्रसंग. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली आणि पोरगी